नमस्कार. हॅलो 24 तास या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. मी प्रशांत सोनार. मार्च महिना म्हटलं किंवा एप्रिल महिना म्हटलं की नियमित परीक्षांची एक साधारण चाललेली जी लगबग असते ती थोडीशी मंदावते, पण दुसरी लगबग सुरू होते वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांची. आणि याच संदर्भात आपला हा कार्यक्रम आहे, कारण आपण हॅलो 24 तासच्या माध्यमातून अर्थ असेल, शिक्षण असेल या विषयांवर चर्चा करत असतो. आणि आजचा आपला विषय आहे 10वी नंतर एनडीए परीक्षेची परिपूर्ण तयारी कशी करायची. आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी तितक्याच तोडीचे तज्ज्ञ देखील आपल्या स्टुडिओत आले आहेत. प्राध्यापक डॉक्टर एस सोनावणे सर. सर, कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. नमस्कार. नमस्कार. प्राध्यापक डॉक्टर सुरेश सोनावणे सर हे गरुड झेप अकॅडमीचे संस्थापक आहेत. गरुड झेपच्या महाराष्ट्रभर छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, नाशिक, पुणे यासारख्या शहरात भव्य शाखा असून गरुड झेप अकादमीच्या माध्यमातून जवळपास 6000 पेक्षा जास्त विद्यार्थी आजपर्यंत अकादमीच्या माध्यमातून सरकारी नोकरीत रुजू झालेले आहेत. त्यामुळे हा विषय जो आहे आपला एनडीएच्या परीक्षेची परिपूर्ण तयारी, विशेषतः ती 10वी नंतर करण्यात येते, याविषयी आपण चर्चा करणार आहोत. आणि या संदर्भातले प्रश्न, त्यांची उत्तरं योग्य त्या मार्गदर्शक म्हणजे सुरेश सोनावणे सरांकडून घेणार आहोत. सर, कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुळात एनडीए म्हणजे काय? एनडीएच्या करिअरमध्ये कोणत्या संधी असतात? एनडीए म्हणजे नॅशनल डिफेन्स अकॅडमी. या माध्यमातून हजारो विद्यार्थी आपलं ऑफिसर बनण्याचं स्वप्न बघत असतात. आपण बघतो की आर्मी, नेव्ही, एअरफोर्स या माध्यमातून आपल्याला जर विद्यार्थ्यांना तिथं पाठवायचं असेल किंवा विद्यार्थ्याच्या मनातील सुप्त इच्छा असते की मला अफसर बनायचं आहे आणि तिथं जायचं आहे, तर त्याची परीक्षा म्हणजेच एनडीए परीक्षा. एनडीएचं त्या ठिकाणी नॅशनल डिफेन्स अकॅडमी आपला पुणे खडकवासला इथं ट्रेनिंग सेंटर आहे. पण जर एनडीएला जायचं असेल तर काय करावं लागेल, कोणते मार्ग आहेत, या ठिकाणी आपण फक्त बघतो की एनडीए म्हटलं की परीक्षा एवढंच मुलांच्या लक्षात असतं, तर मुळात तसं नाही आहे. याची परिपूर्ण तयारी करावी लागते, तरच आपण एनडीएच्या परीक्षेच्या माध्यमातून आपण आपलं ध्येय निश्चित करू शकतो. पण मुळात एनडीएची परीक्षा ही कोणत्या टप्प्यांमध्ये असते, किती टप्प्यांमध्ये असते? ज्यावेळेस आपण एनडीए परीक्षेचा विचार करतो तेव्हा विद्यार्थी हा सर्वात कमी वयाचा विद्यार्थी मानला जातो. ज्या विद्यार्थ्यांची आता 10वी त्या ठिकाणी झालेली आहे, 10वीच्या परीक्षा दिलेल्या आहेत, हे विद्यार्थी एनडीए परीक्षेकडे जाण्याचं त्या ठिकाणी स्वप्न बघतात किंवा त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतात. या विद्यार्थ्यांचं वय 16 वर्ष आज कंप्लीट झालेलं असतं, पूर्ण झालेलं असतं. या विद्यार्थ्यांनी जर एनडीएकडे जाण्याचं स्वप्न बघितलंय किंवा तयारी सुरुवात करत आहेत, तर यांनी 11वी 12वी सहित त्या ठिकाणी एनडीएची तयारी करणं गरजेचं आहे. आणि 11वी 12वी सोबत जर एनडीए परीक्षेची तयारी केली तर कमी दिवसात, कमी वयाच्या परीक्षा म्हणून बघणाऱ्या एनडीएकडे आपण त्या ठिकाणी बघतोच, तर हे स्वप्न त्यांचं पूर्ण होऊ शकतं. ज्यावेळेस आपण एनडीएचा विचार करूया, या टप्प्यांचा जर विचार केला तर लेखी परीक्षा आहे, त्यानंतर त्या ठिकाणी मुलाखत आहेत, म्हणजे SSBचा इंटरव्ह्यू त्यांना द्यावा लागेल, त्यानंतर मेडिकल असेल, या सर्व टप्प्यातून विद्यार्थी जातात. पण आज आपल्याला गरज आहे की एनडीएकडे जर जायचं असेल तर कोणत्या मार्गाने किती टप्पे पार करायचे, यापेक्षा आज आपलं वय आहे एनडीए परीक्षेची तयारी करायची. मग 11वी 12वी करत असताना एनडीए परीक्षेच्या लेखी परीक्षेची तयारी, SSB इंटरव्ह्यूची तयारी ही जर पूर्ण केली तरच आपण तिथे पोहोचू शकतो. ही परीक्षा UPSCच्या माध्यमातून घेतल्या जाते. वर्षातून 2 वेळेस ही परीक्षा होते, तरीला पण आपल्याला मिळणारे चान्स किती आहेत, किती वेळेस आपण ही परीक्षा देऊ शकतो, हे विद्यार्थ्यांनी बघणं गरजेचं आहे. म्हणून मी विद्यार्थी आणि पालकांना एकच सांगेल की एनडीए परीक्षेची तयारी जर करण्याचा निर्णय आपण घेत असाल तर नक्कीच वेळ त्या ठिकाणी खूप महत्त्वाची आहेत. आपल्याकडे खूप कमी वेळ असतो. 11वी 12वी सोबत आपल्याला एनडीए परीक्षेची तयारी करावी लागते, तरच ती पूर्ण होऊ शकते. कारण ज्यावेळेस UPSCच्या परीक्षा आपण बघतो तर त्या लेवलही त्याची तेवढीच काठिण्य पातळी असते. पण मी मुळात म्हणत नाही की विद्यार्थ्यांना ही परीक्षा अवघड असते. आपल्या मनातून आपण ठरवलं तर नक्कीच कुठलीही परीक्षा सोपी असते आणि ती सहज आपण पार करू शकतो. एनडीए ही परीक्षा इतर परीक्षांपेक्षा वेगळी आहे का, आणि असली तर कशा पद्धतीने वेगळी आहे? खरंच मुळात एनडीए परीक्षा खूप वेगळ्या आहे. आर्मी, नेव्ही, एअरफोर्समध्ये आपल्याला जाण्याचे विविध मार्ग बघायला मिळतात. पण जेव्हा ऑफिसर पदाचा आपण विचार करतो किंवा मोठ्या पदापर्यंत जायचं आहे, आर्मीमध्ये असेल, नेव्हीमध्ये असेल, एअरफोर्समध्ये, तर या परीक्षेला विशेष असं महत्त्व आहे. सर्वात कमी वयामध्ये अधिकारी बनण्याचं स्वप्न बघणाऱ्यांसाठीची ही परीक्षा. UPSC माध्यमातून मोठ्या लेवलची कमी वयात दिल्या जाणारी ही परीक्षा. त्यानंतर
आर्मी, नेव्ही, एअरफोर्स म्हणजे सैन्य दलातल्या तिन्ही दलामध्ये मुकुटस्थानी असणारे वरिष्ठ अधिकारी या परीक्षेतून घडतात. म्हणून या परीक्षेला विशेष असं अग्रगण्य महत्त्व आहे. त्यानंतर आपण बघतो की UPSC असेल किंवा MPSC असेल, या परीक्षा ग्रॅज्युएशन बेसवरती असतात. म्हणजे किमान 22 वर्षांनंतरच आपल्याला त्या परीक्षा देता येतात. या परीक्षेला सुरुवात 16.5 ते 19.5 या वयाच्या कालावधीतील मुले देऊ शकतात. कमी वयाची मुलं देऊ शकतात आणि डायरेक्टली आपण अफसर बनू शकतो. त्यामुळे या परीक्षेला आपण वेगळं असं महत्त्व त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. आपण बघतो की नीट असेल, IIT असेल, या माध्यमातून जाणारे विद्यार्थी यांना लागणारा कालावधी आपण जर लक्षात घेतला तर तो जास्तीचा असतो. त्या ठिकाणी नोकरी लागण्यासाठीचं वयही त्या ठिकाणी जास्त येतं. या वयामध्ये हे विद्यार्थी NDAच्या माध्यमातून नक्कीच मोठ्या पदाची परीक्षा देऊ शकतात. आणि जर कदाचित आपल्याला काही प्रश्न येतात की निकाल खूप कमी असतो. हो, मुळात निकाल NDA परीक्षेचा कमी असतो, पण NDAची परीक्षा देणारे विद्यार्थी नक्कीच ती परीक्षा जर त्या ठिकाणी काढू शकले नाही तर त्या माध्यमातून नेव्हीमध्ये S ग्रुप असेल, म्हणजे एअरफोर्समध्ये S ग्रुप, Y ग्रुप, नेव्हीमध्ये MR, SSR यासारखे असंख्य पदं असतात, तिथे सहज पोचतात. आणि मला आलेला एक छानसा अनुभव सांगेल की NDAच्या माध्यमातून त्या ठिकाणी अनेक जण आपलं मोठं स्वप्न पूर्ण करतात आणि बाकी विद्यार्थी देखील नेव्हीमध्ये आत्ताच त्या ठिकाणी निकाल लागला, त्यात 305 विद्यार्थी त्या ठिकाणी आमच्या माध्यमातून नेव्हीमध्ये जॉईन झालेत. मग यामध्ये मुलींचं प्रमाणही तेवढ्याच मोठ्या प्रमाणावरती होतं. हे विद्यार्थी कुठेही कमी पडत नाहीत. नक्कीच मित्रांनो, आणि तुमच्या विशेषतः पालकांनी देखील सर जे मोलाचं मार्गदर्शन करतायत तो तुम्ही नक्की स्वतः वही पेन्सिल घेऊन जर बसला असाल तर नक्की लिहून ठेवा. अन्यथा तुम्ही जर एखादा मुद्दा विसरलात तर मात्र स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर देखील तुम्ही संपर्क साधून तुमच्या मनात असलेले प्रश्न, अडचणी जे काही असतील त्या तुम्ही निश्चित विचारू शकता. तुर्तास तुमच्या वतीने मी त्यांना विचारण्याचा प्रयत्न करतो की NDA परीक्षेनंतर मिळणारे फायदे कोणते असतात? खरं तर कुठल्याही नोकरीचे फायदे खूप असतात, पण जेव्हा आपण NDAच्या माध्यमातून त्या ठिकाणी ऑफिसर पदाचं स्वप्न बघतो किंवा ते पूर्ण करतो, या गोष्टीमध्ये तुम्ही आर्मी, नेव्ही, एअरफोर्सचे ऑफिसर बनून गेलेले असतात. त्यामुळे तुम्हाला इथं सर्वात जास्त फायदे म्हणजे गव्हर्नमेंटच्या पूर्ण फॅसिलिटी हे सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये येतात. आणि त्यामुळे तुम्हाला मिळणाऱ्या घर असेल, सवलती असेल, रेसिडेन्शियल राहण्याची जागा असेल, गाडी असेल, या सर्व त्या ठिकाणी उपलब्ध होतात. साधारणतः एका शब्दात सांगायचं झालं तर आपल्या वैयक्तिक गरजा 1 ते 1.5 लाख रुपये खर्च करून आपण पूर्ण करू शकत नाही, अशा फॅसिलिटी या पदांच्या नोकरीवरील व्यक्तींना मिळतात. मी तर पगाराबद्दल बोलत नाही आहे, एकच सांगेल, आर्मी, नेव्ही, एअरफोर्सकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप चांगला आहे. आणि या पदावरती पोचल्यानंतर नक्कीच आपल्या आईवडिलाची मान त्या ठिकाणी छाती 2 इंच आणि 4 इंचांनी फुगेल, समाजामध्ये त्यांना मान सन्मान मिळेल, अशा पद्धतीची नोकरी नक्कीच त्या ठिकाणी सैन्य दलामध्ये असते. आणि विद्यार्थ्यांनी हा विचार जर केला तर मला वाटतं की हे पद त्या ठिकाणी मिळवणं पाहिजे, त्याच प्रमाणात सोपंही आहे. आपण कठीण मानतो, त्यामुळे कदाचित आपल्यापासून पदं त्या ठिकाणी हुलकावणी देतात. NDAची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मी एकच सांगेल, 3 वर्ष मन लावून आपल्या अंतःकरणातून जर विद्यार्थ्यांनी दिले तर नक्कीच त्यांनी बघितलेलं स्वप्न पूर्ण होतं. आणि जर त्यांनी अशाच पद्धतीचे प्रयत्न चालू ठेवले तर त्यांना नोकरी मिळवल्याशिवाय किंवा मिळल्याशिवाय राहत नाही. म्हणजे थोडक्यात इच्छा, नियोजन आणि मार्गदर्शन या 3 गोष्टी जर मिळाल्या तर नक्कीच कठीण वाटणारी परीक्षा देखील सोपी होऊ शकते असं तुम्ही म्हणतात. पण मुळात परीक्षेचं स्वरूप काय असतं? अभ्यासक्रमाची विभागणी कशा पद्धतीची असते? मार्क कशा पद्धतीचे असतात? खरंच खूप छान विद्यार्थ्याच्या मनातील प्रश्न आपण विचारला. हाच प्रश्न महाराष्ट्रातील तरुणांना जास्तीचा भेडसावतो. कारण बाकी राज्यामध्ये जेव्हा NDAच्या परीक्षेकडे बघितलं जातं तेव्हा 5वी, 7वी, 8वी पासून त्यांचं फाउंडेशन त्या ठिकाणी क्लिअर केलं जातं, त्यांना ती माहिती दिली जाते. आपल्या महाराष्ट्रीयन मुलांना थोडासा कठीण वाटणारा भाग म्हणजे लेखी परीक्षा आणि SSBचा इंटरव्ह्यू. या परीक्षेला घाबरण्याची मुळात गरज नाही आहे, कारण ही परीक्षा आपल्याला वर्षातून 2 वेळेस भेटते. आता 12वीला असणारे विद्यार्थी या परीक्षेला त्या ठिकाणी फॉर्म भरू शकतात. 12वी सुरू असताना आपल्याला NDAची पहिली परीक्षा देता येते. आणि जर आपलं सिलेक्शन झालेलं असेल तर तोपर्यंत आपली 12वी पूर्ण झालेली असते. या परीक्षेचं लेखीचं स्वरूप आपल्याला 2 टप्प्यात बघायला मिळतं.
पहिला पेपर त्या ठिकाणी गणिताचा, त्यानंतर GSचा भाग म्हणजे जनरल सब्जेक्ट, यामध्ये आपल्याला दोन्हीचं कॉम्बिनेशन म्हणजे एकत्रीकरण करून अभ्यास करावा लागतो. आणि विद्यार्थ्यांनी जर मन लावून 11वीच्या वर्षात जर परिपूर्ण अभ्यास केला तर मला वाटतं हे दोन्ही पेपर मुळात खूप सोपे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, दुसरी गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्ही लेखी परीक्षेचा अभ्यास करता तेव्हा तुम्ही SSBला त्या ठिकाणी डावलू शकत नाही किंवा सोडू शकत नाही. ती तयारी सुद्धा तुम्हाला पहिल्या दिवसापासून, मी तर सांगतो की 10वीचा पेपर सुटला की शेवटचा पेपर संपल्यानंतर दुसऱ्याच दिवशी विद्यार्थ्यांनी तयारी सुरू केली पाहिजे. विद्यार्थी वाट बघतात निकाल लागण्याची 10वीपर्यंतचा, तोपर्यंत 3 महिन्याचा कालावधी जातो आणि या कालावधीमध्ये बऱ्या प्रमाणात चांगल्या प्रमाणात लेखी परीक्षेची तयारी आणि SSB इंटरव्ह्यूची तयारी त्यांची पूर्ण होऊ शकते. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेकडे बघताना फक्त वेळेचं महत्त्व समजून घ्या. खूप कमी वेळात तुम्हाला उच्च दर्जाची त्या ठिकाणी परीक्षा पास करायची जर असेल तर वेळेला खूप महत्त्व देणं गरजेचं आहे. हे जे 2 पेपर असतात यामध्ये काठिण्य पातळीचा विचार करून किती मार्क पडल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी त्याचं सिलेक्शन होऊ शकेल किंवा किती निगेटिव्ह मार्किंग असते, या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण जेव्हा त्या प्रवाहामध्ये येतो तेव्हा आपल्याला ॲटोमॅटिकली कळायला लागतात. आज परिस्थिती ही आहे की विद्यार्थी अगोदरच समजून घेण्याचा प्रयत्न करतो की किती मार्क असतील, कसे प्रश्न असतील, किती अवघड पेपर असतील, या विचारात राहून आपला वेळ जातो. आपण जेव्हा सुरुवात करतो नक्कीच स्टेप बाय स्टेप आपल्याला त्या ठिकाणी ती परीक्षा समजते आणि आपण काढू शकतो, हा आत्मविश्वासही वाढतो. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, वेळ न घालवता सुरुवात करणं तितकंच गरजेचं आहे. योग्य वेळी सुरुवात करणं हे अंतिम लक्ष्यापर्यंत पोहोचण्याचं ध्येय आहे, आपण असं म्हणू शकतो. आपण NDA साठी जी चाचणी असते त्यामध्ये मुलाखतीचा एक भाग असतो आणि मैदानी चाचणीचा एक भाग असतो, ते कशा पद्धतीचं असतं? खरं तर बघितलं तर NDA परीक्षेमध्ये सर्वात महत्त्वाचा पार्ट जर असेल तर तो मुलाखत आहे, SSB आहे. याकडे विद्यार्थी कोणत्या पद्धतीने बोलतो, त्याचं संभाषण कौशल्य कसं आहे, त्याची बुद्धिमत्ता वापरण्याची क्षमता कशी आहेत, वेळेनुसार तो कशी उत्तरं देऊ शकतो, त्याचा कॉन्फिडन्स लेवल काय आहे, या सर्वांचं त्या ठिकाणी एकत्रीकरण केलं जातं. म्हणून विद्यार्थी मित्रांनी नेहमीच आपलं संभाषण कौशल्य, मग ते इंग्रजी भाषेमध्ये असेल किंवा हिंदी भाषेमध्ये असेल, आपल्याला 2 माध्यमातून त्या ठिकाणी पुढे जाता येतं. मोस्टली विद्यार्थी इंग्रजी भाषेचाच वापर करतात आणि सायन्स शाखेचे विद्यार्थी जास्त असल्यामुळे इथले प्रमाण इंग्रजीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी मुलाखत द्यायची असते. SSB इंटरव्ह्यूच्या बाबतीमध्ये मी एकच सांगेल, पहिल्या दिवशी ज्या वेळेस आपण मुलाखतीला त्या ठिकाणी सुरुवात करतो तो शेवटी आपण कशा पद्धतीने पेपर दिल्यानंतर मुलाखतीला जाणार आहे ते लक्ष्य टार्गेट ठेवूनच करायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला पहिल्या दिवसापासून एक माहिती पाहिजे, मला फक्त पेपर काढायचे नाही आहे तर मला SSBचा इंटरव्ह्यू पास करायचा आहे. आज बऱ्या प्रमाणात असं होताना दिसतं आहे की फक्त पेपर पास झाला म्हणजे NDAला लागला असं विद्यार्थी दाखवल्या जातं, पण मुळात तसं नाही आहे. फायनल सिलेक्शन हे SSB असतो आणि त्यामुळे SSBला पहिल्या दिवसापासून प्राधान्य देणं तितकंच गरजेचं आहे. आणि विद्यार्थी आणि पालकांनी हे समजून घ्यायचं आहे की आपल्याला 2 टप्पे पार करायचे असतात. राहिला आहे त्या ठिकाणी मैदानी चाचणी असेल, त्यानंतर मेडिकलचे काही गोष्टी असतील, त्या सहज पद्धतीने होणाऱ्या आहेत. आणि जेव्हा SSBचा त्या ठिकाणी आपण ऑप्टिकल्स वगैरेची तयारी करतो वेगवेगळ्या पद्धतीने, तिथे आपल्या बऱ्याच शारीरिक क्षमता चांगल्याच पद्धतीने असतात. विद्यार्थ्याला तिथे काही त्या ठिकाणी प्रॉब्लेम येत नाही. पण मुख्य 2 पार्ट आहेत, लेखी परीक्षा आणि SSBचा इंटरव्ह्यू म्हणजे मुलाखत. तुम्ही शारीरिक क्षमतेचा विषय काढला, तर शारीरिक पात्रता काय लागते आणि वयोमर्यादा काय असते? खरं तर वयोमर्यादाबद्दल मी 2 वेळेस पहिलेही बोललो आहे आणि हा खरा प्रश्न विद्यार्थ्यांसाठी आहे. मी एका शब्दात सांगेल, कमी वयात सरकारी नोकरी मिळवण्याची संधी म्हणजे नेव्ही, एअरफोर्स, आर्मी आणि ज्या माध्यमातून वरच्या लेवलला आपण मोठ्या पदाचे स्वप्न बघतो ते मिळवण्याचे स्वप्न म्हणजे त्या ठिकाणी NDA. आता 16.5 वर्षानंतर आपल्याला त्या ठिकाणी परीक्षा द्यायला सुरुवात होते. विद्यार्थी 16 वर्षानंतर 10वी उत्तीर्ण करतो आणि 11वी चालू संपत येते किंवा 12वीला ॲडमिशन असतं तेव्हापासून या परीक्षा द्यायला सुरुवात करतो. 16.5 ते 19.5 ही वयाची वयोमर्यादा आहे. याच वयात तुम्हाला या भागामध्ये जाता येईल, नसता तुम्ही नेव्ही एअरफोर्सला जाऊ शकत नाही. त्यानंतर आपण शिक्षणाचा विचार केला तर तुमची 12वी ही महत्त्वाची आहे, पण 12वी चालू असतानाच तुम्हाला पेपर देता येतात
आणि 12वी संपल्यानंतरही तुम्हाला 1-2 वेळेस चान्स मिळतो. काही मुलांना 5 चान्स मिळतील, काहींना 4, काहीला 3. वयोमर्यादेनुसार या ठिकाणी संधी तुम्हाला उपलब्ध होतात. तर विद्यार्थी मित्रांनो, एनडीएकडे बघत असताना आपण सर्च करणं तितकंच गरजेचं आहे. ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला काही डिफिकल्टी वाटतील, कारण कमी वेळामध्ये सर्वच माहिती देणं त्या ठिकाणी पॉसिबल नाही, तर नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी योग्य मार्गदर्शन घेऊन त्याबद्दल पुढील त्या ठिकाणी प्लॅन करू शकतात. आणि आपलं 3 वर्षाची प्लॅनिंग जर आपल्याकडे परिपूर्ण असेल तर नक्कीच एनडीएच्या माध्यमातून बघितलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी संधी तुमच्याकडे चालून येऊ शकते. तुम्ही गरुड झेप अकादमीच्या माध्यमातून कशा पद्धतीने मुलांना प्रशिक्षण देता? ज्यावेळेस अकॅडमीचा विषय आला त्यावेळेस मी एक सांगेल की 2009 पासून गरुड झेप अकॅडमीच्या माध्यमातून 6000 पेक्षा जास्त विद्यार्थी सरकारी नोकरीपर्यंत पोहोचले. मग त्यामध्ये आर्मी असेल, नेव्ही असेल, एअरफोर्स असेल, महाराष्ट्र पोलीस असेल, त्यानंतर रेल्वे विभाग असेल, MPSC असतील, या सर्व परीक्षा. आपण नेहमीच एनडीएच्या बाबतीमध्ये बोलताना मी विद्यार्थ्यांना एकच सांगत आलेलो आहे की एनडीएची परीक्षा प्रत्येक विद्यार्थ्याची निघेलच असं नाही. कारण या परीक्षेचं काठिण्य पातळी आणि त्यानंतर जागांची क्षमता ही कमीच असते. म्हणजे जेव्हा आपण सेंट्रल गव्हर्नमेंटला पूर्ण ओव्हरऑल इंडियाचा विचार करतो तेव्हा त्या इंडियातून तुम्हाला त्या ठिकाणी सिलेक्शन, भारतातून एक सिलेक्शन मिळवायचं असतं. त्यामुळे इथल्या वॅकन्सी कमी असतात. पण माझ्या बघण्यात आलेले अनुभव मी तुम्हाला सांगेल की एनडीएची तयारी करणारे विद्यार्थी कुठलीही परीक्षा सहज पद्धतीने दिल्यानंतर ती काढतात आणि ती नोकरीला मिळवतात, म्हणजे मिळवतात. आता एनडीएची परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्याचा दुसरा गुण काय असावा यावरती मी बोलेल की सातत्य असावं. आणि गरुड झेप अकॅडमीच्या माध्यमातून आम्ही सकाळी 5 ते रात्रीच्या 10-11 वाजेपर्यंत या विद्यार्थ्यांना त्यांची मानसिकता क्लिअर करत असतो. जेव्हा पॅरेंट्स मीटिंग होतात तेव्हा पॅरेंट्स आणि विद्यार्थी यांचा सहयोग घातला जातो. जे विद्यार्थी त्या ठिकाणी कमी पडले असतील त्यांचे एक्स्ट्राचे सेशन घेणं, त्यांना त्या ठिकाणी मार्गदर्शन करणं, मैदानी स्वरूपात, लेखी स्वरूपात आणि त्यानंतर मानसिक स्वरूपात त्यांच्या बनवण्यावरती त्या ठिकाणी भर दिला जातो. आणि मला वाटतं गरुड झेप अकॅडमीची टीम ते कार्य परिपूर्णपणे आणि आत्मीयतेने करते. त्यामुळे नक्कीच त्याचं रूपांतर यशामध्ये होतं. नक्कीच. पण कोणते पर्याय उपलब्ध असतात? तुम्ही म्हणता ती काठिण्य पातळीची परीक्षा असते, म्हणजे निराश होण्याचं कारण नसावं याच्यासाठी. मी नेहमीच विद्यार्थ्यांना सांगतो, जर एनडीए परीक्षेत त्या ठिकाणी अपयश आलं असं म्हणता येणार नाही, कारण 3 वर्ष केलेली मेहनत कधीच वाया जात नसते. नेव्हीमध्ये एनडीएच्या परीक्षेची तयारी करणारे बरेचसे विद्यार्थी आता सिलेक्ट झालेले आहेत. SSR या MR या रूपामध्ये हजारो विद्यार्थ्यांचं सरकारी नोकरीचं नेव्हीचं स्वप्न त्या ठिकाणी पूर्ण झालं. त्याचप्रमाणे एअरफोर्सचं स्वप्न बघणारे विद्यार्थी, X ग्रुप, Y ग्रुप, एनडीएच्या परीक्षेपेक्षा सोप्या परीक्षा आणि सहज त्या ठिकाणी आपण पास करू शकतो. या परीक्षेच्या माध्यमातून त्यांना यश मिळालेलं आहे आणि तुम्ही ते यश मिळवू शकतात. आर्मीमध्ये जर आपल्याला त्या ठिकाणी विचार केला एनडीएच्या खाली येऊन, तर टेक्निकल असेल, क्लर्क असेल, नर्सिंग असिस्टंट असेल, या पदावरती सहज जाता येतं. आता उर्वरित आपण विचार करूया 10% ते 20% जे विद्यार्थी फक्त एनडीएचं त्या ठिकाणी स्वप्न बघितलं पण तयारी कमी करू शकले आणि त्यांच्याकडून ते झालं नाही. अशा विद्यार्थ्यांचा पण त्या ठिकाणी SSC स्टाफ सिलेक्शनच्या माध्यमातून असेल, त्यानंतर रेल्वे बोर्डाच्या माध्यमातून असेल, कुठे ना कुठे सिलेक्शन होताना बघितलेलं आहे. म्हणजेच एनडीए ही परीक्षा खरंच खूप महत्त्वाची आहे, मोठी आहे. पण असं होत नाही की एनडीए तयारी करणारा विद्यार्थी कुठेही त्या ठिकाणी सिलेक्ट होत नाही. कुठे ना कुठे त्याला यश मिळतं, पण गरज असते सातत्याची. 3 वर्ष थांबण्याची, किमान 2 वर्ष तुम्हाला मन लावून द्यावे लागतात. 3ऱ्या वर्षात त्या ठिकाणी नोकरीची संधी ऑटोमॅटिकली चालून येते. आज विद्यार्थ्यांचं चुकतं काय, 1 वर्षात भेटलं पाहिजे, कुठेतरी स्टॉप होतात. 1.5 वर्षात, 2 वर्षात झालं पाहिजे, मानसिकता राहत नाही आहे. ह्या सर्वात मोठा त्या ठिकाणी ड्रॉबॅक या परीक्षेमध्ये असतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, एक टार्गेट ठेवून जर तुम्ही त्या ठिकाणी आपलं मार्गक्रमण केलं तर मला वाटतं 3 वर्ष खूप मोठे नसतात आणि मनाने तुम्ही तिथे पोहोचू शकतात. आणि दुसरं मी सांगू इच्छेल की आपल्या प्रश्नाचं उत्तर सर, की एनडीएमध्ये जर कदाचित एखादा विद्यार्थी हुशार असूनही काही मार्काने त्या ठिकाणी त्याचं सिलेक्शन राहिलं तर त्याला पुढे संधी असते की त्या ठिकाणी आपण परत CDS परीक्षेच्या माध्यमातून त्याच पदावरती पोहोचू शकतो. एनडीए आणि CDS या 2 परीक्षा त्या ठिकाणी आहेत.
कमी वयामध्ये एनडीए आणि ग्रॅज्युएशन बेसवरती सीडीएस. म्हणून विद्यार्थ्यांनी मुळात निराश व्हायचं नाही आहे. कदाचित तुम्हाला त्या ठिकाणी अपयश आलं असं वाटतंय तर तोच अभ्यासक्रम घेऊन तुम्ही सीडीएसची परीक्षाही देऊ शकतात. आणि विद्यार्थी मित्रांनो, या दोन्ही संधी आहेत आर्मी, नेव्ही, एअरफोर्समध्ये जाऊन मोठं पदावरची नोकरी मिळवण्यासाठी. नक्कीच तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने आशा दाखवल्यात आणि नुसती आशा दाखवली नाही तर त्यासाठी कोणत्या गोष्टी करणं गरजेचं आहे ह्याचं मार्गदर्शन देखील केलेलं आहे. खरं तर एवढ्या मोठ्या विषयाचा आवाका असताना आपण एवढ्या कमी वेळामध्ये हे सांगणं प्रत्येक वेळेला शक्य होणार नाही, पण तुम्ही इथे आलात, योग्य ते मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आपले धन्यवाद. धन्यवाद. तर विद्यार्थी मित्रांनो आणि त्यांच्या पालकांनी एक लक्षात घ्या की वेळ महत्त्वाची आहे. 10वी नंतर तुमची परीक्षा दिल्यानंतर तुम्ही कुठेही तुमचा वेळ वाया घालू नका. त्याचबरोबर गरुड झेप अकादमीबद्दल जे सरांनी सांगितलं किंवा एकंदरीतच शिक्षणासंदर्भात जे मार्गदर्शन केलं याचा नक्की विचार करा. तुम्हाला जर काही शंका असतील, तुमचे प्रश्न असतील, तुम्हाला या संदर्भात काही विचारायचं असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती निश्चितच संपर्क साधा, जेणेकरून तुमच्या मनातले सगळे उत्तरं तुम्हाला मिळू शकतील. तुर्तास हॅलो 24 तास या कार्यक्रमात आता वेळ झाली. आता इथेच थांबण्याची. पाहत राहा झी 24 तास.